अंगणवाड्या कुठे गेल्या? बंद झाल्या की काय? 2026-27 पासून अंगणवाड्या कुठे भरणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. काळजी करू नका, अंगणवाड्या बंद वगैरे होणार नाही. तर कुठे वर्ग झाले ते पाहूया. अंगणवाडी इन झेडपी स्कूल्स. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. काय ऐकताय? तर हो, हे खरं आहे. आणि तुम्हाला जर याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्ही स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया संपूर्ण माहिती. मैत्रिणींनो, जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडी वर्ग सुरू होणार आणि अंगणवाडी सेविकांचा दर्जा काय असणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. यासाठी शाळेतील सुस्थितीत असलेल्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या आहे. याबाबतचे परिपत्रकच प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले. राज्यात सध्या 1,10,000हून अधिक अंगणवाड्या कार्यरत असून शैक्षणिक वर्ष 25-26 पासून अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या अंतर्गत 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3 हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. बहुतांश अंगणवाड्या शाळांपासून स्वतंत्र ठिकाणी असल्याने त्यांना शाळांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या मनात आता साहजिकच विचार आलेला असेल की नेमक्या कोणत्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहे, कोणत्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेत भरणार आहे. तर ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर मैत्रिणींनो, नव्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक वर्ग खोल्या व्यतिरिक्त सुस्थितीत अतिरिक्त खोली उपलब्ध असेल ती खोली 2026-27 पासून अंगणवाडीसाठी वापरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अंगणवाडी केंद्रे जिल्हा परिषदेला जोडण्याबाबत सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना पूर्ण सरकारी कर्मचारी दर्जा मिळाला असा अधिकृत शासन निर्णय अद्याप आलेला नाही. त्यामुळे सध्या याकडे प्रस्ताव किंवा मागणी म्हणून पाहिले जाते. जर अंगणवाडी सेवा पूर्णपणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी जोडल्या गेल्या तर सेविकांना पुढील प्रकारचे लाभ मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षिका किंवा शिक्षकासारखा दर्जा मिळण्याची शक्यता, मानधनाऐवजी नियमित वेतनाची मागणी मजबूत होऊ शकते किंवा शासनाने आणि संघटनांनी ही बाब व्यवस्थित मनावर घेतली तर सेवा पुस्तिका, पीएफ, पेन्शन, ग्रॅज्युटी यासारखे लाभ लागू होण्याची शक्यता, बदली किंवा पदोन्नती आणि वरिष्ठता प्रणाली अधिक स्पष्ट होऊ शकते. जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत प्रशासन सुलभ होऊ शकते. मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षकांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव पुढे नेण्याचे आश्वासन दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. पण मैत्रिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविका सध्या ICDS म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेसमध्ये अंतर्गत मानधनी कर्मचारी म्हणून काम करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेला जोडले तरी लगेचच कायम सरकारी कर्मचारी दर्जा मिळेल असे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय, वित्त विभाग मंजुरी आणि सेवा नियम आवश्यक असतात. तरी पण मैत्रिणींनो, जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडणे म्हणजे प्रशासनात बदल होऊ शकतो आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे ते विचार करू शकतात. तसेच अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याची चर्चा आणि मागणी सुरू आहे.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ या व्हिडिओमधील माहिती नक्कीच आवडली असेल तर मैत्रिणींनो लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल मी सरिता वाघमारे तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच.